तुम्हाला माहिती का, हे वडे एकदा का बनवून ठेवले ना, वर्षभराचं टेन्शन नसते. चवीला म्हणसाल तर एक नंबर लागतात असे हे मूग डाळीचे वडे. तर त्यासाठी काय करायचं, 1 किलो मुगाची डाळ घेतली, त्याच बाउलमध्ये आपल्याला अर्धा किलो मटकीची डाळ घ्यायची. दोन्ही डाळी आपल्याला एकत्रच घालून स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायची. आता दुसऱ्या बाउलमध्ये मी 1 पाव हरभरा डाळ घालणार आहे. आणि पातेलं माझं छोटं आहे, त्यामुळे मी वेगळ्या बाउलमध्ये भिजत घालायचं आहे. तुमचे पातेलं जर मोठं असेल ना, म्हणजे तुम्ही तिन्ही डाळी एकत्रच भिजत घातलं तरीही चालतं. आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ही पहाटे मी 4 वाजता भिजत घातलेले. पहाटे जर भिजत घातले ना 4 वाजता, सकाळपर्यंत चांगले ते भिजल्यासुद्धा जातात. आता साधारणतः सकाळचे 7:30 झालेत, डाळी पण चांगल्या माझ्या भिजल्या गेलेत. पूर्ण डाळीचं पाणी आपल्याला निथळून काढायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी न घालताच याचं वाटण तयार करायचं आहे. जेवढी बारीक करता येईल ना, तेवढी त्याला बारीक करून घ्यायची. आता सर्व डाळी आपल्याला पाणी न घालताच बारीक करून घ्यायची, लगेच एका बाउलमध्ये काढून घ्यायची. आता वडे जर म्हटले ना, वाळवण रेसिपी प्रत्येकाची ही वेगवेगळी बनवण्याची पद्धती असू शकते. बऱ्याचदा पंचेचाळीसची डाळीची सुद्धा वडेही बनवल्या जातात. पण आमच्याकडे हे मूग डाळीचेच वडे बनवले जातात, म्हणून हीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. त्यात 1 किलो मुगाची डाळ आणि अर्धा किलो मटकीची डाळ, चवळीची डाळसुद्धा त्यामध्ये घालतात. त्यामध्ये भरपूर सारा लसूण आणि जिरं घालून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचे. इथं मला काही चवळीची डाळ काही मिळाली नाही, पण तुमच्याकडे जर असेल तर आवर्जून घाला, खूप छान लागतं. आवडीप्रमाणे लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर घालून घ्यायची आणि हिंग घालून घ्यायचे. पूर्ण मिश्रण आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचे. असे जर वडे आपण करून ठेवले ना, एकदा डब्यात भरले, तर केव्हा आपल्या घरात भाजीला नसेल तेव्हा हे वडे आपण बनवून करू शकतो. आता पूर्ण मिश्रण आपलं तयार झालं आहे, लगेच प्लास्टिक पेपरवर तुम्ही घालू शकतात. मिश्रण थंडच आहे, त्यामुळे प्लास्टिक पेपर तुम्ही घालू शकतात. तुम्हाला हवं असेल तुम्ही साडीवर किंवा पेपरवर सुद्धा टाकू शकतात. 2 दिवस आपल्याला हे वडे चांगले कोणात सुकून काढायचे, म्हणजे वाळून काढायचे. 2 दिवसानंतर पाहू शकता, मस्त आपले वडेसुद्धा चांगले कडक तिथं सुकलेले आहेत. पण 2 दिवस जर चांगले सुकले ना, तर वर्षभर आपलं चांगलं टिकतात ते, म्हणजे खराब होत नाही. मस्त आपले डाळीचे वडे इथं तयार झाले. तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.